म्हसरूळ शिवारातल्या वनविभागाच्या 18 एकर डोंगरावर ही तयारी सुरू आहे। ती दुष्काळ टंचाई विरोधातल्या लढाईची। पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हजारो नाशिककरांनी वड, पिंपळ, काशीद, कडुलिंब, चिंच, आंबा अशा 18 ते 20 विविध जातींची झाडं लावली। लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। इथे झाडं जी लावलीत आम्ही वड, पिंपळणी, उंबर, बेल, कांडोळ, काटेसावर, भोकर, पुत्रंजीवा, तर ही पर्यावरणाची एक साखळी राखली जाईल। इथे एक छोटंसं पक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तयार होईल, या दृष्टीने आम्ही हा उपक्रम नाशिकच्या अवतीभोवती राबवत आहोत। मागील वर्षी 5 जूनला अशाच प्रकारचा उपक्रम नाशिकमध्ये राबवण्यात आला होता। सातपूर परिसरातल्या फाशीच्या डोंगरावर 10,000 वृक्षारोपण करून देवराई विकसित करण्याचा विक्रम त्यावेळी नाशिककरांनी केला होता। आता शहराच्या दुसऱ्या टोकाला देवराई विकसित केली जाते। पुढील 3 वर्षाकरिता या झाडांचं पालकत्व नाशिककरांनी स्वीकारलंय। यापुढे दर शनिवारी आणि रविवारी आपण लावलेल्या झाडांना पाणी टाकण्यासाठी नाशिककर इथे येतील। इथे झाड लावलेलं आहेच, पण मी स्वतः आता एक हे केला, संकल्प केला की दर शनिवार रविवार आपण जे झाड लावले ते झाड नुसतं लावून थांबलेलं नाही, तर दर शनिवार रविवार आपण इथे येऊन 2 तास 4 तास का होईना आपल्या झाडाची काळजी आपण घ्यायला पाहिजे। असं प्रत्येकाने जर ठरवलं तर कमीत कमी 50-100 माणसं असे जोडले, आता 100चे 200 माणसं होतील। नागरिक आता जागरूक झालेले, कारण प्रत्येकाला या झाडं लावण्यासंबंधीची किंमत कळालेली आहे आणि प्रत्येकाने नागरिकाने आपलं हे कर्तव्य समजून प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। महिला सुद्धा आता जागरूक झालेल्या आहे, त्यांना सुद्धा कळून चुकले आता घरात राहून उपयोग नाही, तर पूर्ण जगाच्या मानव कल्याणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। 9 टेकड्यांवर वसलेलं शहर ही नाशिकची ओळख। यामुळे या शहराच्या विविध दिशांना असलेल्या टेकड्यांवर अशा छोट्या वनराई निर्माण केल्या तर पर्यावरणाचं संतुलन नक्कीच राखलं जाईल। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।